राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। अमेरिकेमध्ये काल एक खूप मोठी घटना घडली। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जे भारताचे चांगले मित्र होते, भारताबद्दल चांगला विचार ठेवणारे एक राजकारणी होते अमेरिकेचे, त्यांच्यावरती काल गोळीबार झाला। त्या गोळीबारामध्ये एक गोळी त्यांच्या कानाला चाटून गेलेली, कान तोडून गेलेली गोळी, आणि बाकी पाठीमागे असणाऱ्या तीन लोकांना टोटल गोळी लागले। त्यापैकी एका सिव्हिलियनची जाग्यावरती मृत्यू झालेला आहे, तर 2 सिव्हिलियन जे आहेत ते अत्यंत गंभीर स्वरूपामध्ये जखमी झालेले आहेत। मित्रांनो, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणजे आता सध्या ते माजी जरी असले तरी पण ते एक राष्ट्राध्यक्ष होते, आणि आता अमेरिकेमध्ये इलेक्शन सुरू होणार आहेत। तुम्हाला माहिती आहे की त्या इलेक्शनच्या प्रचारासाठी हे डोनाल्ड ट्रम्प हे फिरत होते, सभेसाठी गेलेले, भाषण देण्यासाठी तिथे गेलेले। भाषण करत असताना एका 20 वर्षाच्या मुलानी समोर म्हणजे समोर भाषण करतायत डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या एकदम समोरच्या एका बिल्डिंगवरती गेला, आणि वरती जाताना त्या मुलाकडे एक रायफल होती। ती रायफल तिथल्या सामान्य लोकांनी बघितली, तिथल्या लोकांनी पोलीस करून ओरडले। तेवढ्या वेळामध्ये पोलिसांना ते सगळं कळेपर्यंत तो मुलगा बिल्डिंगवरती जातो, आणि बिल्डिंगवरती गेल्यानंतर निशाणा डोनाल्ड ट्रम्पवरती साधतो, 3-4 गोळ्या फायर करतो। त्यातली एक गोळी, पहिलीच गोळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाशी, म्हणजे इथून एकदम खरचटून निघून गेलेली एक। त्यातला नशीब तुम्ही व्हिडिओ बघा, एक व्हिडिओ आहे, डोनाल्ड ट्रम्प थोडंसं ह्या साईडला झुकले। जर चुकून ते हडबडीमध्ये जर या साईडला झुकले असते तर गोळी जी होती बरोबर डोळ्यावरती लागली असती, आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं जगणं मुश्किल झालं असतं, किंवा जिवंत राहणं मुश्किल झालं असतं। पण आत्ता सध्या ते नॉर्मल आहेत, जिवंत आहेत, गोळी फक्त कानाला लागून गेलेले। पण मित्रांनो, विषय हा आहे की डोनाल्ड ट्रम्प सारख्या अमेरिकेसारख्या एखाद्या बलाढ्य देशाच्या माजी राष्ट्राध्यक्षाला गोळी लागणं किंवा त्याच्यावरती अशा प्रकारचा हल्ला होणं ही फार मोठी गोष्ट आहे। तुम्हाला पाठीमागेच एक वर्ष पण नसेल झाले, जपानचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान, एक्झॅक्टली काय बोलतात ते मला माहिती नाही, पण त्यांची देखील गोळी मारून हत्या केली होती। तेही देखील एका पब्लिक मिटिंगला अटेंड करण्यासाठी गेले होते। ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर, आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती झालेला हल्ला, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सगळ्या देशाच्या ज्या पंतप्रधान आहेत, राष्ट्राध्यक्ष आहेत, ह्या सगळ्यांची सुरक्षा एकदम कडक केलेली, की प्रत्येक सभेसाठी आणि जिथे जिथे त्यांचा रोड शो होणार आहे, सगळ्या गोष्टींचा एकदम चोख व्यवस्था कशी असेल ह्या सगळ्या गोष्टींकडे बघितलं जाते। पण ही खूप वाईट गोष्ट आहे आणि खूप डेंजर गोष्ट आहे की अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या राष्ट्राध्यक्षावरती अशा प्रकारचा गोळीबार करणं हे असं दर्शवतं की बाकी कुठल्याही देशातल्या राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान किती सिक्युअर आहेत। फक्त दिसतं आपल्याला की कॉन्वे जातो मस्तपैकी वाय 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 करत गाड्या निघून जातात, पण ते खरंच किती सेफ आहेत हा विचार करण्याची गोष्ट आहे। आता ज्यांनी गोळीबार केला त्या 20 वर्षाच्या मुलाला अमेरिकन पोलिसांनी एन्काउंटरमध्ये मारून टाकला, तिथं जागच्या जागी। त्याच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली, ती चिठ्ठी अशी होती, सेव्ह अमेरिका, अमेरिकेला वाचवा डोनाल्ड ट्रम्प पासून। आता ही इलेक्शन सुरू आहेत, जो बायडन देखील उभे आहेत, जो बायडनच्या विरोधात डोनाल्ड ट्रम्प आहेत। मग ही आता नक्की कोणाच्या बाजूनी कोणी हल्ला केला ह्याच्या आतापर्यंत, कारण ज्यांनी हल्ला केला, गोळी मारली, त्याचाच एन्काउंटर झालेला आहे, त्यालाच मारून टाकलेलं जागच्या जागी ऑन द स्पॉटला। त्यामुळे पुढची प्रोसेस आता डेंजर आहे। परंतु भारत देशामध्ये म्हणा किंवा इतर आपल्या आजूबाजूच्या सगळ्या आशिया खंडातील असल्या किंवा कुठल्या देशाच्या पंतप्रधानांची सुरक्षा आता सध्या तरी खूप वाढवलेली आहे। तुमचं काय मत प्रतिक्रिया याच्यावरती कमेंट करून नक्की सांगा। जय शिवराय, जय मल्हार।